बोले काय म्हणते मॅनेजमेंट निवांत ना. आम्ही पण निवांत. आज ब्लॉगची सुरुवात आम्ही करतो का. चाललोय दिदीला सोडायला. गाडीला सोडायला चाललो शाळेत. जायचे क्लासेस चालले त्यामुळे लवकर जायचे. माशी जायला सोडून आलो आणि आता मी चाललो तर माझ्या कामाला. आणि मागं बघा काल आपलं ना माती परीक्षण केले. आता बांधकामाला सुरुवात होईल ऑलमोस्ट म्हणजे झाली. आता त्या दिवशी भूमिपूजन केले आणि 15-16 तारखेपासून बांधकामाला सुरुवात करते. तर आपण इथं काय करणार आहे एक पाईलचं हे फाउंडेशन येतं बघा. जनरली एक फाउंडेशन वेगळं येतं आणि एक पाईल टाईपचं फाउंडेशन येतं. जिथं जास्त ब्लॅक कॉटन असते ना मुरुम अजिबात नसतो. तर आपली जमीन तशी आहे तर आपण पाईन फाउंडेशन इथं करणार आहे. तो काल त्याचे खड्डे खांदून झालेले आहेत. तर चलो आधी जायचे गणेशकडे जायचे. गणेशचा जरा छोटाच नाही जरा मेजर ॲक्सिडेंट झाला हाताचा. त्याला दवाखान्यात परत ॲडमिट केलं. ऑपरेशन झालं आहे काल त्याचं. आता पहिल्यांदा जायचं तिकडं तर आज डिस्चार्ज घ्यायचे आणि मग पुढची कामं 2 कारखान्यांवर पण जायचं. संध्याकाळी जायचं शिर्डीला. तर चलो निकालते फिर. त्यात पाणी सोडलेलं दादा निकाल. हे खड्डे टेस्टिंग करून बघा. चुनखडी दिसते 10 फुटावर सगळे पांढरे पांढरे चुनखडी दिसते. चलते बॅगची चेन झाली खराब. पहिल्यांदा काय करणार आहे बॅग करणार आहे रिपेअरिंगला. त्याच्यानंतर गणेशच्याकडे जायचं. गणेशसाठी कॅश करून घ्यायचं. जरा इन्शुरन्सचा डॉक्युमेंट त्याला काकाला पाठवलं. बघू पुढे आपल्याला जाऊन जरा बघितलं पाहिजे आपण हॉस्पिटलमध्ये सुदेशला केला ऍडमिट. त्याला अभी अंदर चलते. दवाखान्यात सुदेशला भेटतो. सुदेश कसं वाटतंय बाबा आता. बरं आहे का. सुदेशला लागले मला त्यांना जोरात. कसं काय सुदेश कसं वाटतंय. आता बरं आहे कालच्यापेक्षा परवापेक्षा कसं काय आहे. बरं आहे. आता सुदेशच्या डिस्चार्ज होईल आज मोस्ट प्रॉबेबली असं वाटतं. किंवा सुदेशला घरी घेऊन जायचं आणि मग सुदेशला फिरायला जायचं. सुदेश म्हणत होता मला फिरायला नाही कुठं फिरायला. अशीच उत्तर मार्गदर्शन करतात गणेशला काय करायचं काय नाही. खरंच चांगला राऊंड झाले. सुदेशचा तर डिस्चार्जला सांगितलं आम्हाला. आम्ही आता घेऊन जातो थोड्या वेळात. सगळी गँग दवाखान्यात थांबली. बाकीचे कोण कुठं कुठे गेले. चलो आता मी पण निघतो. आता मी जातो व्हिजिटला. झाले आता थोड्या वेळाने डिस्चार्ज होईल. जाणार म्हणायचं नाव सांग बरं काम हो गया उतर का. आता मी चाललोय व्हिजिटला. आता पोहोचलोय मी खरं इथं. मला खरं लागले आता भूक. जेवायला काय बरोबर 2 वाजले. कारखान्यावर जाऊन तिथं पण वेळ झाला. तिथं पण लोक जेवायला गेले. इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या इथंच कणसेला जेवण करून कल्टी माराय. ओके मध्ये काजूकरी येतो आणि कल्टी मारू. ओके आणि काजूकरी आलेली आहे. रोटी रपारप आलेली आहे. आता रपारप रेटतो आणि रपारप पहिल्यांदा कारखान्यावर जातो. मजाच वाव. पण मला उडी जायला असं मला वाटत नाही. पार्सल न्यायला लागणार घरी. मस्त तोंडाला पाणी आलं माझं. ओके आणि हा पाल की क्षेत्रपाल. पालीपासून आपल्याला जायचं लेफ्ट राईटला जायचं. ऍक्च्युली आपण लेफ्ट पण जाऊ शकतो सरळ पण जाऊ शकतो. सरळ अवघड पडतं उलट पडतं लांब पडतं. तर हा ऐकलंय भारी शॉर्टकट आहे. पालीतनं डायरेक्ट राईट घ्यायचा आणि पालीतनं परत लेफ्ट घ्यायचा आज जाऊन. चला आधी तो फ्लायओव्हर होता फ्लायओव्हर नाही म्हणजे स्वतःचा ब्रिज होता हायवेला. इकडे पालीचा दाबे आला तुटून लागलाय आणि मला वाटतं तिथं मोठा ब्रिज करतात काय एवढं होतं. जरा काम चाललंय आम्हाला पुढे जायला लागतंय. कुठं वळून जायला रेटिंगच्या ओले त्याच्यामुळे काय झालंय खूप आहे. 4 रोटी राहिले. काजूकरी क्वालिटी होती आणि क्यू क्वालिटी घरच्या झाडी कशी वा 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 वा. क्वालिटी करू क्वालिटी आणि क्वांटिटी पण आहे. वडाच्या झाडाची क्वांटिटी. बघा हा एक प्लांट दिसतोय का नाही. इथे पण आपल्याकडे पंप होते. 4 मोराची पिशवी मला सापडली. खराब झाली. मोर किती कशी दिसते गाडी क्वालिटी का ना धुकळा. पहिली विजिट झाली आणि काय झालं माहिती का. तर बरोबर मी यायला आणि आज त्यांच्या ओनर म्हणजे अतुल बाबांचे छोटे भाऊ
विनू बाबा म्हणून आहेत, त्यांचा राऊंड बरोबर एका टायमिंगला झाला. त्यामुळे ते पण लय गडबडीत होते. तरी मी ते आपले GM साहेबांना सॉरी वर्क्स मॅनेजर होते त्यांना जरा डिटेल वगैरे सांगितलं जरा पंपाविषयी. आपले पंप म्हणलं ऑलरेडी इथे इन्स्टॉल पण आहेत. ते म्हणजे चालते जरा निवांत बोलू. कॅटलॉगवर सबमिट केले, आता चलते पुढं. आणि बघा हे मोरपीस कसं दिसते, मस्त मला लागलं सापडलेलं लावले. चलो तुम्ही चलते खंडोबाच्या नावाने चांग भले काय थांबत नाही दर्शनाला. इथनच दर्शन घेऊ कारण पुढे अजिंक्यताराला जाऊन एक व्हिजिट करायचे. इथं ब्रिज होता हा बघा इथे समोर ब्रिज होता ना, हा ब्रिजच पाडून टाकलाय. काढलाय कोणाच सगळं. आता मला वाटतं कंटिन्यू करणार का मोठा करणार कोणाच करणार. चलो आगे चलो. लई झोप येत होती म्हणून जर थांबलोय कॉफी प्यावी आणि 1-2 मेल करायचे होते. ते पण जर थांबले मेल करून टाकतो आणि मग कल्टी मारतो. ओके बरोबर वाजलेत 5 आणि 5 वाजता मी पोचलोय अजिंक्यतारा कारखान्यावर. तर आज जाऊन बघतो कोण कोण भेटते. चान्सेस जरा कमी आहेत पण मला वाटतंय की फिने साहेब तर भेटते. चलो अंदर चल के देखते पहिले. चलो अजिंक्यची पण विजिट झाली. आता तुझ्या बावळीच्या समोर दर्शन घेऊ देवीचं आणि घरी जाते कल्टी. त्याच्यानंतर मी डिसाईड करू जायचंय का नाही. दे रे रे ना रे ना सुरेशचा आता डिस्चार्ज झालाय. सुरेश हसत हसत आता निघालाय घरी. आता आमचं पण काम झालंय. आम्ही पण निघतोय. माझी गाडी लावली तिकडे, गाडीत बसलेत. बाबा गेल्या गाडी आणायला आणि आता आम्ही 2 व्हीलर जातोय. हिमालयन तिकडे लावली. सो अशा पद्धतीने आपला दिवस संपलाय आणि हा व्लॉग आता मी इथे संपवतो. बाय बाय.